Okay, if you read this title, then the title is My Participation or Value in the Family. If you try to read it one by one, then you can clearly understood this thing here. The my participation wise my family, wise means in relation with. Okay, my family is to ensure harmony in the family, ensure mutual happiness, ensure justice in the family by the way of number one, ensuring the right feeling. As we know that when we want the strong relationship and when we have that relationship with that other human being, we must have two things. What are these two things? Number one, right understanding, and number two, the right feeling. Because when we say that our relationship with that other human being, so that ultimate aim of that relationship, which is nothing but the mutual happiness. And when the mutual happiness is required in the relationship, so definitely we must have the right understanding and the right feeling. So the first point is that if I want my family or mutual happiness is to be in my family, definitely this is our ultimate aim. So what is required? The first thing is that the right feeling in every human being in that my family, ensuring right feeling. Then how you can ensure that right feeling? As you know that the total 9 values: trust, respect, affection, care, guidance, reverence, glory, gratitude, and the love in myself. This leads to my happiness. म्हणजे जर मला माझं परिवार, माझं कुटुंब हे आनंदी राहायचं असेल, प्रॉस्परस ठेवायचं असेल, तर पहिल्यांदा माझ्यामध्ये राईट फिलिंग असला पाहिजे. Because we start everything from ourselves first. Get it, my point? So we must have the right feeling in myself. मग त्याच्यामुळे काय होणार आहे? डेफिनेटली इट विल लीड्स द माय हॅपीनेस. म्हणजे पहिल्यांदा माझा आनंद तिथं राहणार आहे. अँड देन सेकंड थिंग इज दॅट एक्सप्रेसिंग दीज फिलिंग्स विथ दॅट अदर्स. आता जे राहिलेले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर आपण शेअरिंग केलं पाहिजे माझा आनंद. लक्षात येते? त्यांच्यामध्ये आपण रिलेशनशिप स्ट्रॉंग ठेवले पाहिजेत. या टोटल 9 व्हॅल्यूज ह्या आपल्याला व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजेत आणि त्याने जेणेकरून आपले जे रिलेशन्स आहेत इतर फॅमिली मेंबर बरोबर ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये राईट फिलिंग असणं गरजेचं आहे. दॅट नीड्स टू बी रिक्वायर्ड फॉर द म्युच्युअल हॅपीनेस इन द फॅमिली इज दॅट. when the other is able to make the right evaluation, ज्यावेळेस दुसऱ्या परिवार आपल्या कुटुंबातील दुसरे व्यक्ती पण ज्यावेळेस राईट इव्हॅल्युएशन करू लागतील, त्यांच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असेल, त्यांच्यामध्ये राईट फिलिंग असेल, डेफिनेटली इट विल लीड्स द म्युच्युअल हॅपीनेस. म्हणजे सर्वप्रथम आपल्यामध्ये तर राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग हे असलंच पाहिजे. पण फक्त आपल्यामध्ये असूनच रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस येत नाही, तर ज्यावेळेस दुसरे व्यक्ती पण व्यवस्थित इव्हॅल्युएशन करू शकतील, राईट इव्हॅल्युएशन करू शकतील, राईट फिलिंग असेल त्यांच्यामध्ये, राईट अंडरस्टँडिंग असेल, तर आणि तरच म्युच्युअल हॅपीनेस हा येऊ शकतो. आणि ज्या वेळेस आपल्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार आहोत? वी आर इन हार्मोनी विथ द फॅमिली, or there is a harmony in the family. Are you get it, my point? So the my participation is to help the others for their self evaluation. म्हणजे आता इथं जर तुम्ही टायटल वाचलं तर माझं पार्टिसिपेशन फॅमिलीमध्ये काय आहे, तर फॅमिलीची रिक्वायरमेंट कंप्लीट करणे हे तर एक ऍडिशनल पार्ट झालेला आहे. परंतु माझा त्या फॅमिलीमध्ये असलेली व्हॅल्यू अशी असेल की ज्या वेळेस मी दुसऱ्याला सेल्फ इव्हॅल्युएशन करायला सांगेल किंवा भाग पाडेल, त्यांच्यामध्ये राईट फिलिंग्स आणेल, त्यांच्याकडे राईट अंडरस्टँडिंग, त्यांची राईट अंडरस्टँडिंग डेव्हलप करेल, त्यांच्यामध्ये राईट फिलिंग असेल, हे त्यांचे इतर सर्व गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट ज्या वेळेस होईल, सो दॅट participation is my main participation for my family is that.
म्हणजे आपलं सर्वात महत्वाचं काम असं असेल की आपल्या फॅमिली मेंबर मध्ये प्रत्येकामध्ये राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग, राईट इव्हॅल्युशन हे असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांना मदत करणं गरजेचं आहे. And then when we try to help them for right evaluation, right development, right understanding, then definitely the mutual happiness will present in our relationship is there. Get it, my point? This with this preparation in the family, I have the ability to participate meaningful in the large society, in the neighborhood, in the community, and as on and so on. गेट इट माय पॉइंट? म्हणजे जर आपण आपल्या फॅमिलीमध्ये हार्मोनी किंवा कंटिन्युअस हॅपीनेस ठेवू शकलो, त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. पण ते कधी आपण यशस्वी होणार आहे? ज्यावेळेस आपण पहिल्यांदा स्वतः आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग असून आपण स्वतः पहिल्यांदा आनंदी राहू. त्याच्यानंतर दुसऱ्यांमध्ये आपण राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग याच्याकडून दुसऱ्यांना पण आनंदित ठेवू. या पर्पजने, या उद्देशानं ज्यावेळेस आपण आपली फॅमिली आनंदित ठेवणार आहे, तर त्यानंतरचा पुढचा पार्ट जो झाला तो आपण तेच फिलिंग, तेच राईट अंडरस्टँडिंग, त्याच गोष्टी, सर्व गोष्टी घेऊन आपण सोसायटीमध्ये उतरू शकतो. त्याच्यानंतर आपण कम्युनिटीमध्ये उतरू शकतो अँड सो ऑन करत करत आपण नेशन्स मध्ये इतर सर्व ह्युमन म्हणजे अदर ह्युमनच्या बाबतीमध्ये जर आपण राईट अंडरस्टँडिंग आणि राईट इव्हॉल्युशन आणून आपले रिलेशनशिप स्ट्रॉंग ठेवू शकलो, तर दॅट विल बी द अल्टिमेट एम ऑफ आवर लाईफ इज दॅट ॲज अन ह्युमन बिईंग इज दॅट. ओके, सो दिस इज माय पार्टिसिपेशन. म्हणजे कन्क्लुजन जर सांगायचं झालं या स्लाइडचं, तर तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की पहिल्यांदा ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग असलं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांमध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट इव्हॅल्युएशन साठी आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण मदत केली पाहिजे. तर ती ती जी काय व्हॅल्यू आहे, तो जो काय आपला सहभाग आहे, ते जे काय आपलं पार्टिसिपेशन आहे, ते ऍक्च्युअल आपल्या फॅमिलीसाठीचं पार्टिसिपेशन आहे. हे दॅट इज द कन्क्लुजन ऑफ दिस स्लाइड इज दॅट. इज इट ओके? नाऊ आत्ताच मी म्हणलं की पहिल्यांदा आपण स्वतःसाठी सर्व गोष्टी करतो. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट येतोय तो आपण फॅमिलीसाठी करतोय. म्हणजे पहिल्यांदा आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग असेल तर आपण आनंदी राहणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या फॅमिली मेंबर मध्ये राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग असेल तर ते आनंदी राहणार आहेत आणि त्यामुळे आपले रिलेशन हे स्ट्रॉंग होऊन म्युच्युअल हॅपीनेस असणार आहे. आता त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट येतो, आपली फॅमिली मेंबर झाली, तर त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट येतो ज्याला वर्ल्ड फॅमिली म्हणलं जातं, दॅट इज नथिंग बट द सोसायटी. आता जर सोसायटी म्हणजे काय, तर समाज. जर या समाजामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक राहतात. प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी आहे, प्रत्येकाचं राहणीमान हे वेगळं आहे. तर त्या वेगवेगळ्या परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जरी ते वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे जरी असले तरी सगळे हे मानव आहेत हे विसरता कामा नये. आपण सगळेजण हे मानव आहेत. जात, धर्म, पंथ हे तर आपण तयार केलेल्या गोष्टी आहेत, वरून कधी कोणी तयार केलेलं नाहीये. त्याच्यामुळं सगळ्यात बेस जर या सोसायटीचा जर समजायचा झाला तर या सोसायटीमध्ये सगळे आपल्यासारखेच मानव आहेत, वेगळं काही नाही. हे पहिल्यांदा आपल्यामध्ये आपल्याला समजणं हे पहिल्यांदा महत्वाचं आहे. तर आता अखंड समाज म्हणजे अनडिवायडेड सोसायटी, अखंड समाज म्हणजे एक समाज. आता जर आपण बघितलं आजकाल समाजामध्ये सोशलिझम भरपूर चाललेलं आहे. जात, धर्म, पंथ याच्यावरती भेदभाव होतोय. परंतु मी तर असं म्हणेल की सर्वजण हे आपण मानव आहोत. आपण आणि दुसरे हे सिमिलर आहोत. प्रत्येकाचा पर्पज सेम आहे, प्रोग्राम सेम आहे, इंटेन्शन सेम आहे. हे समजणं गरजेचं आहे. हे जर समजलं तर तुम्ही कधीच जात, धर्म, पंथ
माध्यमातून कोणाचाही भेदभाव करू शकणार नाही. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. जर आपल्याला अखंड समाज ठेवायचा असेल, बनवायचा असेल, कारण अखंड समाज असेल तर ती एक वेगळी ताकद असणार आहे, ती एक वेगळी शक्ती असणार आहे, ती एक वेगळी एनर्जी असणार आहे. आणि जर ते करायचं असेल, अरे नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग तेच आहे. नॅचरली आपल्याला एकत्र राहणे हेच सांगितलेलं आहे. वेगवेगळं राहणे हे दॅट इज नॉट नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग्स. गेट इट माय पॉइंट. सो नाउ लेट्स वी ट्राय टू थिंक अबाउट द अनडिवायडेड सोसायटी, म्हणजे अखंड समाज. The feeling of being related to every human being leads to our participation in an undivided society. म्हणजे ज्यावेळेस आपल्यामध्ये ते फिलिंग असणारे की या समाजामध्ये, या पृथ्वीवरती जे काही मानव आहे ते सर्व सेम आहेत, ते सर्व सगळे चांगले आहेत, ते सर्व सेम आहेत, सर्व एक आहे, हे ज्यावेळेस आपल्यामध्ये फिलिंग असेल त्यावेळेस आपलं खरं पार्टिसिपेशन त्या अखंड समाजामध्ये असणार आहे. जर आपण सगळ्यांपेक्षा स्वतःला वेगळं समजू लागलो किंवा दुसऱ्यामध्ये आपण भेदभाव करू लागलो तर डेफिनेटली आपण या अखंड समाजाचा कधीच भाग असू शकणार नाही. गेट इट माय पॉइंट. So that's why the first sentence is very important. The feeling of being related to every human being. म्हणजे आपण आणि दुसरे हे सेम आहेत, सर्व सगळे एक आहेत. हे ज्यावेळेस आपल्यामध्ये फिलिंग असेल त्यावेळेस आपलं पार्टिसिपेशन हे या अनडिवायडेड सोसायटीमध्ये असणार आहे. गेट इट माय पॉइंट. ज्यावेळेस आपण स्वतःला वेगळं समजू त्यावेळेस डेफिनेटली आपण या सोसायटी पासून वेगळं राहिलेलं असेल किंवा आपण दुसऱ्याला वेगळं केलेलं असेल. त्याच्यामुळं आपला अखंड समाज हा निर्माण होणार नाहीये. So by living in relationship in the family, we get the occasion to get the assurance that the other person is helpful to me. ज्यावेळेस आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असेल, राईट फिलिंग असेल, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट मात्र चांगली समजेल की मी आणि दुसरा मानव हे सिमिलर आहोत. त्यांचे प्रोग्राम सेम आहेत, त्यांचा पर्पज सेम आहे. आणि जसं मी मला आनंदी ठेवू इच्छितो तसंच मी दुसऱ्याला पण आनंदी ठेवू इच्छितो, तसंच दुसरे पण स्वतःला आनंदी ठेवू इच्छितात आणि ते दुसऱ्याला पण आनंदी ठेवू इच्छितात. हे ज्यावेळेस फिलिंग आपल्यामध्ये असेल त्यावेळेस खऱ्या रीतीने आपण पार्टिसिपेट करणार आहोत. गेट इट माय पॉइंट. वी आर एबल टू विथ द अंडरस्टँडिंग ऑफ द व्हॅल्यूज इन द रिलेशनशिप. ज्यावेळेस आपल्याला रिलेशनशिप मधल्या ऍक्च्युली ज्या काही टोटल 9 व्हॅल्यूज आहेत त्या 9 व्हॅल्यूज समजतील, वी आर एबल टू रेकॉग्नाइज द कनेक्टेडनेस विथ एव्हरी इंडिव्हिज्युअल करेक्टली अँड फुलफिलिंग इट. त्यावेळेस आपण प्रत्येकाला चांगल्या प्रकारे कनेक्ट झालेलो असेल, त्याला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल किंवा त्याची कॉम्पिटन्सी लेवल जर कमी असेल तर ती डेव्हलप करायचा प्रयत्न करू. परंतु कधी जर आपल्याला रिलेशनशिप मधल्या ह्या ज्या काही 9 व्हॅल्यूज आहेत त्या 9 व्हॅल्यूज जर व्यवस्थित समजल्या then we are able to recognize every individual correctly and fulfill it. On getting assured, it becomes easy to see that the society is an extension of a family. सोसायटी म्हणजे काय की तर ते एक फॅमिलीचं एक्सटेन्शन आहे. गेट इट माय पॉइंट. what we learn about the feeling and the value in the family we reflect in the society. म्हणजे ज्या फिलिंग, ज्या व्हॅल्यू आपण आपल्या फॅमिलीमध्ये पुटअप करत असतो, पार्टिसिपेट करत असतो किंवा त्याच्यामध्ये आपण यूज करत असतो, तेच सगळंच्या सगळं रिफ्लेक्ट हे एक्सटेन्शन फॅमिली, इट मीन्स दॅट सोसायटीमध्ये होत असतात. जर आपण आपल्या फॅमिली मेंबर पैकी सगळ्यांना मदत करू शकलो, त्यांच्यामध्ये राईट फिलिंग आणि राईट अंडरस्टँडिंग आणू शकलो, आपण सगळ्यांना सेम समजू शकलो तर सोसायटीमध्ये सुद्धा आपण तसंच वागणार आहोत. सोसायटीमधील सर्व मानवांना आपण सगळं एक समजणार, सेम समजणार, त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी आपली मदत असणार, त्याच्यामध्ये आपले पार्टिसिपेट असणार आणि ऍट द एंड हा अखंड समाज राहावा याच्यासाठी आपलं सगळ्यांचं पार्टिसिपेशन असणार आहे. गेट इट माय पॉइंट. सो
what we learn about the feeling and the value in the family, we reflect in the society when we move forward, and that it is possible to live in harmony with every human being, thus laying the foundation of undivided society. ज्या वेळेस आपल्यामध्ये तो फिलिंग असेल की सर्व मानव हे सगळे समान आहेत, एक आहेत, प्रत्येकाची प्रोग्राम एक आहे, प्रत्येकाचं इंटेन्शन सेम आहे, तर त्यावेळेस आपल्या समाजामध्ये किंवा आपल्यामध्ये किंवा इतर मानवामध्ये हार्मोनी, वी कॅन लिव्ह विथ अ हार्मोनी विथ एव्हरी ह्युमन बिंग, आणि हे खरं अनडिवायडेड सोसायटीचं फाउंडेशन असणार आहे. कारण हे फिलिंग सर्वांमध्ये येणं गरजेचं आहे. बट इज इट पॉसिबल राईट नाउ? इफ यू सी दॅट द सोसायटी, इज इट पॉसिबल? व्हॉट इज युअर ओपिनियन? No. इज इट नॉट? इज इट राईट? आता जर आपण सोसायटीमध्ये बघितलं तर प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाला वेगळा समजतो. प्रत्येक मानव हा सेम आहे असं त्याच्यामध्ये फिलिंग नाहीये. जर असं फिलिंग नसेल तर डेफिनेटली अनडिवायडेड सोसायटी किंवा अखंड समाज हा आज नसणार आहे. कारण ज्या वेळेस आपण त्या फिलिंग ने सोसायटीमध्ये पार्टिसिपेट करत असतो, त्यावेळेस ते एक फाउंडेशन असतंय, आणि तिथून पुढं असं एक 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 मानवामध्ये जर ते फिलिंग येत गेलं तर तो एक अखंड समाज तयार होत असतो. बट राईट नाउ वी आर फेसिंग द प्रॉब्लेम. का? तर कारण आपण जात, धर्म, पंथ या सर्व आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टींमधून आपण समाज डिवाइड करत चाललोय. समाज आपण डिवाइड करत चाललेलो आहे, आणि त्याच्यामुळं आपण कंटिन्युअस हॅपीनेस स्टेट्स मध्ये राहू शकत नाही. आपल्याला भीती आहे, समाजाबद्दल भीती आहे की कोण कोणाचा विचार काय करेल, कोण काय म्हणेल, याबद्दल आपल्याला भीती आहे. कारण त्याच्यामध्ये एक मत नाहीये. तर ते एक मत काय असलं पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगतो, की आपण पण मानव आहेत, दुसरे पण मानव आहेत. आपण स्वतःला सुखी ठेवू इच्छितो, दुसरे पण स्वतःला सुखी ठेवू इच्छितात, आणि आपण आणि दुसरे पण सर्वांना सुखी ठेवू इच्छितात. असं ज्यावेळेस फिलिंग हे प्रत्येकामध्ये असेल, हे प्रत्येकामध्ये असेल, त्याच वेळेस तो खरा अखंड समाज असेल. परंतु हे आता फक्त मी तुम्हाला अखंड समाज म्हणजे काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुम्ही थोडंसं सोसायटीमध्ये जर व्यवस्थित बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला अनडिवायडेड सोसायटी बघायला मिळणार नाही, तर तुम्हाला डिवायडेड सोसायटी बघायला मिळेल. लक्षात येतंय? कारण प्रत्येक जण हा ग्रुपिझम करू लागलेला आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्यांचं कंडक्ट वेगळं आहे, वर्तणूक वेगळं आहे. लक्षात येतंय? ते स्वतःच्या धर्मासाठी, जातीसाठी लढू लागलेले आहेत, आणि दॅट इज द मेन प्रॉब्लेम इन दिस सोसायटी. हा तर खरा बेसिक प्रॉब्लेम आहे. गेट इट माय पॉइंट? सो दिस इज अबाउट दॅट अनडिवायडेड सोसायटी, अखंड समाज, वर्ल्ड. त्यालाच काय म्हणणार आहे आपण सोसायटीसाठी? वर्ल्ड फॅमिली. सो लेट्स वी गो टू द नेक्स्ट स्लाइड. सार्वभौम व्यवस्था, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. आता ही युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर काय आहे बघा. इज द स्टेट ऑफ रिअलायझिंग द फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल इन कंटेक्स्ट ऑफ दिस युनिव्हर्स. म्हणजे ती एक युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, ती एक स्टेट आहे, ती एक पोझिशन आहे. रिअलायझिंग द फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल, आपण स्वतंत्र आहोत, इन कंटेक्स्ट ऑफ दिस युनिव्हर्स, म्हणजे या वर्ल्ड फॅमिलीमध्ये आपण स्वतंत्र आहोत. ते स्वतःला फील करणं, ते स्वतःला फील होणं, दॅट इज नथिंग बट द युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर इज देयर. गेट इट माय फ्रेंड? द रिस्पेक्ट टुवर्ड्स मॅनकाइंड अँड द नेचर इज मस्ट टू इस्टॅब्लिश दॅट युनिव्हर्सल ऑर्डर. म्हणजे या जगामध्ये जेवढे जेवढे मानव आहेत त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट असणं, तसंच नेचर बरोबर सुद्धा, नेचरशी सुद्धा आपण रिस्पेक्टफुल असणं, these two things are very important, essential for the universal order is there. Get it my friend?
Having understood the comprehensive human goal, we are able to be in harmony not only with the human being but also with the rest of the nature. आता ज्यावेळेस आपण युनिव्हर्स म्हणतो, युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, बरोबर आहे, ज्यावेळेस आपण युनिव्हर्स म्हणतो त्यावेळेस फक्त मानव येत नाही त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी नेचर पण येत आहे. गेट इट माय पॉइंट. तर त्या नेचर बरोबर सुद्धा आपण हार्मोनी मध्ये असणं हे गरजेचं आहे. कारण या नेचर मधूनच आपण तयार झालेलो आहे. या नेचर मधूनच आपण आपली फुलफिलमेंट करतोय. या नेचर मधूनच आपण स्वतःला प्रॉस्परस करून घेतोय. आणि हाच नेचर आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस ठेवण्यासाठी कारणीभूत आहे. जर या आपल्याला ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या जर आपल्याला याच नेचर मधून जर मिळत असेल तर आपण नेचर बरोबर कसं राहिलं पाहिजे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. पण आज जर तुम्ही बघत चाललाय, आज तुम्हाला वेगवेगळ्या केमिकल इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या शुगर फॅक्टरीज, आता जे काही वाढत चाललेलं जे प्रदूषण आहे त्या, किंवा आपण जे फॉरेस्ट हे आजकाल फार कमी करत चाललेलो आहे, तिथं लँड डेव्हलपमेंट करत चाललेलो आहे, म्हणजे वी आर बिहेविंग अगेन्स्ट द नेचर. आणि त्याच्यामुळं मला वाटतंय आजपर्यंत आपण भरपूर ज्यावेळेस म्हणजे नेचरच्या विरोधात जाईल, म्हणजेच ऍक्च्युली आपण आपल्या स्वतःच्या विरोधात चाललेलो आहे, हे सर्वांना समजणं गरजेचं आहे. कारण याच्यामुळं फक्त आणि फक्त जो त्रास होणार आहे तो मानवासाठीच त्रास होणार आहे. मग आता तुम्ही ते फ्लड सिच्युएशन घ्या, म्हणजे पूर येतोय, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे काय स्ट्रॉंग म्हणजे जे काय वादळ जे निर्माण होत आहे, लक्षात येते, दॅट इज नथिंग बट वी आर नॉट इन हार्मोनी विथ द नेचर, बट इट इज रिक्वायर्ड. आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला अशा भरपूर गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत, कारण आपण नेचरच्या अगेन्स्ट चाललो. वी आर नॉट इन अ हार्मोनी विथ द नेचर इज देयर. गेट इट माय पॉइंट. We are able to see that we are related to every unit in the nature. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीची रिलेटेड आहोत या नेचर बदल्या. And ensure mutual fulfillment in the relationship. Working with the 5 dimension of a human, and where in the light of right understanding we are able to work for only orderly living in the human society whose foundation unit is a family and a final destination is a world family. Universal human order, Sarvabhauma Vyavastha, the feeling of being related to every unit including human being and that other entities of a nature, that is called as a Sarvabhauma Vyavastha. म्हणजे या स्लाइड्स वरून जर तुम्हाला कन्क्लुजन जर काढायचं असेल तर ते कन्क्लुजन असं असेल की फक्त आपण मानवाबरोबरच रिलेशन ठेवून उपयोगाचं नाहीये, तर आपण नेचरचा पण व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर, कारण वी आर द पार्ट ऑफ दॅट नेचर, तर त्या नेचर बरोबर सुद्धा आपण हार्मोनी स्टेट्स मध्ये राहणं हे आज काळाची गरज बनलेली आहे. गेट इट माय पॉइंट. Undivided society, the feeling of being related to every human being. 1 minute. An undivided human-centric society is one of the higher human goal. Undivided society किंवा अखंड समाज हा मानवाचा गोल आहे, हे मानवाचे गोल आहेत. परंतु त्याचबरोबर अनडिवाइडेड सोसायटी म्हणजे सर्व मानवांनी एकत्रित राहणे, दॅट इज कॉल्ड, वी कॉल इट्स अ अनडिवाइडेड सोसायटी. Akhand Samaj is the state of a society where all people of a different religion and thought process live together and work together for betterment of the society. That is called as an undivided society or Akhand Samaj. आता एक गोष्ट जर तुम्हाला इथं सांगायची झाली तर सर्व जात धर्म पंथ यातील लोकांनी जर एकत्र राहायचा विचार केला तरी त्यांचा थॉट हा एक असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस तुमचा थॉट वेगळा आहे आणि तो थॉट जो असणार आहे, प्रत्येकामधला जो विचार असणार आहे, तो ज्यावेळेस एक असेल त्यावेळेस खरा तो समाज अखंड समाज असेल. पण जर तुम्ही नुसतेच एकत्र राहिला परंतु जर तुमचा थॉट आणि तो थॉट नॅचरली ऍक्सेप्टेबल असला पाहिजे, तो जर थॉट जर एकत्र असेल
तर त्या सोसायटीला किंवा तो जो काय थॉट असणार आहे तो थॉट सोसायटीच्या बेटरमेंटसाठी असला पाहिजे. त्यावेळेस त्या सिच्युएशनला किंवा त्या पोझिशनला आपण काय म्हणू शकणार आहोत, अखंड समाज म्हणणार आहोत. गेट इट माय पॉइंट. अँड दॅट सार्वभौम व्यवस्था युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर मीन्स व्हॉट, आपण मानवाबरोबर तर व्यवस्थित राहणारच आहोत, प्लस नेचर बरोबर सुद्धा आपण ज्यावेळेस व्यवस्थित राहू त्या सिस्टीमला, त्या व्यवस्थाला आपण सार्वभौम व्यवस्था किंवा युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर असं म्हणणार आहोत. ओके, लेट्स वी गो टू द नेक्स्ट स्लाइड. The three activities can be performed to send the message of a holistic society. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग काय आहे की ही सोसायटी एक अखंड असली पाहिजे, एक असली पाहिजे, तर त्याच्यासाठी कोणत्या 3 ऍक्टिव्हिटीज आहेत? जस्ट ट्राय टू रीड इट. नंबर 1, एज्युकेशन सोसायटी थ्रू वर्कशॉप, सेमिनार अँड स्ट्रीट प्लेस. दिस इज अबाउट ऑर्गनायझिंग वर्कशॉप. आता ते जी काही सोसायटी आहे ही अखंड समाज हा करण्यासाठी नेमका आपल्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय आहेत, तर त्या 3 गोष्टी तुम्हाला दाखवल्या गेलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट आहे एज्युकेशन सोसायटी थ्रू वर्कशॉप, सेमिनार अँड स्ट्रीट प्ले. म्हणजे वर्कशॉप असेल, सेमिनार असेल, स्ट्रीट प्ले असेल. आता तर तुम्हाला हा सिलेबसचाच एक पॉइंट झालेला, म्हणजे एज्युकेशन सिस्टीमचाच एक पार्ट झालेला आहे. याच्यातून तुम्हाला त्याच्याबद्दल अवेअर केलं जात आहे, तुम्हाला ज्ञान दिलं जात आहे, तुम्हाला जागृत केलं जात आहे की काय गरजेचं आहे आणि काय आपण इथं करतोय. मग जे काय गरजेचं आहे, जे एक्सपेक्टेड आहे, जे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे, त्या गोष्टी घडण्यासाठी किंवा घडवण्यासाठी तुम्ही आत्ताच जर अवेअर झाला आणि हळूहळू जर प्रत्येकाच्या मनामध्ये या गोष्टी जागृत झाल्या, तर डेफिनेटली लवकरच एक दिवस असा येईल त्या दिवशी आपण खरा अखंड समाज आहे असं म्हणू शकतो. गेट इट माय पॉइंट. सो दिस इज द फर्स्ट पॉइंट. द सेकंड पॉइंट, द व्हॅल्यू एज्युकेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. आताच मी सांगितलं, ऍक्च्युली हे एज्युकेशन जे तुम्ही आता शिकताय प्रोफेशनल कोर्स मध्ये, तेच जर एज्युकेशन, कारण आता जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला किंवा व्यवस्थित जर रिकॅप केलं, तर पहिल्यांदा आपण सेल्फची माहिती घेतली, म्हणजे बॉडी म्हणजे काय, सेल्फ म्हणजे काय, मग त्याच्यासाठी त्यांची रिस्पॉन्स काय, त्यांना त्याचा अल्टिमेट एम म्हणजे कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्परस राहणे आहे. पुन्हा त्यानंतर फॅमिलीच्या बाबतीमध्ये आपण बोललो. आता आपण सोसायटीच्या बाबतीसाठी बोलतोय, पुन्हा आपण नेचरच्या बाबतीमध्ये बोलणार आहोत. म्हणजे या 4 लेवलवरती हार्मोनी स्टेट्स मध्ये राहणं म्हणजे हे खरं व्हॅल्यू एज्युकेशन आहे. आणि ते एज्युकेशन जर एका एज्युकेशन सिस्टीमचा जर भाग बनला, तर तिथून पुढं, कारण विद्यार्थी म्हणजेच एक फाउंडेशन, या कंट्रीचे एक फाउंडेशन असतं म्हणलं जातं, तर ते जर व्यवस्थित घडले, त्यांच्यामध्ये जर व्हॅल्यू एज्युकेशन हे त्यांच्यावरती बिंबवलं गेलं, तर डेफिनेटली येणारा समाज हा अखंड समाज असेल आणि सगळीकडे कंटिन्युअस हॅपीनेस असेल. अँड दॅट इज द अल्टिमेट ट्रुथ or ultimate aim of every human being is there. Okay, and the third thing is that helping to apply values to the real world. म्हणजे फक्त आपण आपल्या पुरता मर्यादित राहायचं नाहीये, लक्षात येतंय. तर आपण फॅमिली, सोसायटी, त्यानंतर वर्ल्ड फॅमिली आणि इतर वर्ल्ड, रिअल वर्ल्ड मध्ये आपण जर त्या व्हॅल्यूज जर इम्प्लिमेंट करत गेलो, सर्वांना शेअर करत गेलो, ते प्रत्येकावर ते समजून त्यांची डेव्हलपमेंट करत गेलो, तर डेफिनेटली या पृथ्वी तलावावरती असणारे सर्व मानव हे सुखी राहिल्याशिवाय राहणार नाही. Get it, my friend. So these are the 3 activities for holistic society is there. म्हणजे तुम्हाला इथं पहिली ऍक्टिव्हिटी असं दिसेल बघा, वर्कशॉप, सेमिनार, स्ट्रीट प्लेज, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी ही असेल एज्युकेशन सिस्टीम साठी जी ऍक्टिव्हिटी असेल, आणि तिसरी ऍक्टिव्हिटी ही इतर सर्व रिअल वर्ल्ड बरोबर असणार आहे. Get it, my friend. So these are the 3 activities we can perform or we can use it for holistic society approach. म्हणजे प्रत्येकाला सोसायटी ही कशी असली पाहिजे हे जर व्यवस्थित समजलं, तर प्रत्येक जण त्या अँगलनं जर विचार करू लागला, थोडासा मदत करू लागला किंवा
प्रत्येकाला ते शेअर करू लागलं तर डेफिनेटली सर्वजण हे आनंदित राहू शकतात. दिस इज द मेसेज फ्रॉम इट. द सम बेसिक क्वेश्चन्स दॅट वी नीड टू आस्क अवरसेल्फ. म्हणजे आपण हे जे काही बेसिक क्वेश्चन्स आहेत ते आपण व्यवस्थित विचारलं गेलं पाहिजे स्वतःला. सो द पहिलाच क्वेश्चन येत आहे, व्हॉट इज अ सोसायटी. सोसायटी म्हणजे काय? मग त्याच्यासाठी तुम्हाला एक 2 पिक्चर्स इथं दाखवलेले आहेत. बघा, यू जस्ट ट्राय टू हॅव अ लुक ऑन इट. It is made up of an individual who agreed to work with a mutual benefit. सोसायटी म्हणजे काय की त्यामध्ये बेसिक युनिट म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे, आपण स्वतः आहोत. असं प्रत्येक जण याचे एक बेसिक इंडिव्हिज्युअल युनिट आहे. ज्या वेळेस आपण म्युच्युअल बेनिफिट साठी एकत्र येतो. म्युच्युअल बेनिफिट म्हणजे काय? आपला पण बेनिफिट असला पाहिजे आणि दुसऱ्याचा पण बेनिफिट असला पाहिजे. फक्त आपल्या बेनिफिटसाठी आपण एकत्र येणं म्हणजे तो स्वार्थीपणा झाला आणि तो एक अखंड समाज बनवू शकत नाही. पण ज्यावेळेस आपल्यामध्ये फिलिंग आहे की आपण म्युच्युअल म्हणजे दोघांचाही बेनिफिट त्यामध्ये असला पाहिजे, या अँगलनं ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस ती खरी झाली सोसायटी. तर पहिल्या पिक्चर मध्ये तुम्हाला असं दिसेल, त्याच्या खाली तुम्हाला तिथं वाचता येईल बघा, a different sections of a people living in a different region, a divided society. म्हणजे ब्ल्यू कलरचे वेगळे दिसतील, ग्रीन कलरचे वेगळे दिसतील, रेड कलरचे वेगळे दिसतील, येलो कलरचे वेगळे आहेत आणि ते कलर नुसार सॉर्ट आउट झालेले आहे. याचा अर्थ असा आहे की तिथं भेदभाव होतो आणि ती खरी सोसायटी नाहीये. नाहीतर येलो कलरचा एक पोर्शन आहे तर तुम्ही त्याला म्हणताल सोसायटी, ग्रीन कलरचा एक पोर्शन आहे त्याला तुम्ही म्हणताल सोसायटी. नो, इट इज अ डिवायडेड सोसायटी. ती डिवाइड झालेली आहे, तो अखंड समाज नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही दुसरा पिक्चर बघितला, दुसरं पिक्चर बघताल, द पीपल कमिंग ऑल टुगेदर फॉर्मिंग अन अनडिवायडेड सोसायटी. कारण तिथं सगळे मानव हे एकत्र आले आहेत. अरे मी टाईप म्हणत नाही, कारण मानव हा एकच टाईप आहे. लक्षात येते? आपण ठरवल्यानुसार आपल्यानुसारतेने आपण ते डिवाइड केलेलं आहे, जात धर्म पंथ याच्यानुसार. पण मी इथं म्हणेल की ज्यावेळेस सगळे मानव एकत्र येऊन म्युच्युअल बेनिफिट साठी वर्क करतील तर ती खरी झाली सोसायटी आणि त्याला काय म्हणणार आहोत आपण? अनडिवायडेड सोसायटी, अखंड समाज. ओके, द बेसिक क्वेश्चन is, do you want to live in harmony within a limited set of people or with everyone? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न अजून एकदा वाचा. डू यू वॉन्ट टू लिव्ह इन हार्मोनी विथ ओनली विदिन अ लिमिटेड सेट ऑफ पीपल और विथ एव्हरीवन? म्हणजे तुम्ही फक्त एक लिमिटेड मानवाबरोबरच हार्मोनी मध्ये म्हणजे आनंदित राहू इच्छिता का इतर सर्वांबरोबर आनंदित राहू इच्छिता? नॅचरली ऍक्सेप्टेबल थिंग्स वरून तुम्ही आन्सर द्यायचा. व्हॉट इज युअर आन्सर? विथ एव्हरीवन. आता जसं तुमच्याकडून रिस्पॉन्स आलाय की विथ एव्हरीवन, म्हणजे हा तुमचा स्वतःचा रिस्पॉन्स हा नॅचरल ऍक्सेप्टन्स लेवल वरती ट्रू आहे, तसाच प्रत्येक मानवाचा रिस्पॉन्स सुद्धा विथ एव्हरीवनच असणार आहे. मग आता ज्या वेळेस आपण स्वतःला आपण इतरांबरोबर हार्मोनी स्टेट्स मध्ये राहणं हे नॅचरली ऍक्सेप्ट केलेलं आहे, तसंच दुसऱ्यांनी पण ते नॅचरली ऍक्सेप्ट केलेलं आहे. आर यू गेट इट माय पॉइंट? बट द प्रॉब्लेम इज दॅट नो वन कॅन अंडरस्टूड दिस थिंग्स. म्हणजे इथं तुमच्या समोर फक्त तो क्वेश्चन आलाय म्हणून तो तुम्ही नॅचरल ऍक्सेप्टन्स लेवलवरती आन्सर दिलाय, पण खरंच तसं होतंय का? नो, नाही. म्हणजे आपल्याला समजतंय की आपण काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे आपल्याला, इन द सेन्स सर्वांना समजतंय, पण आपला कंडक्ट तसा नाहीये, आपलं बिहेवियर तसं नाहीये, आपला थॉट तसा नाहीये आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. Get it my friend? This is the actual the basic question in there. Now try to read it. The second question: do you want every individual or family to be happy and prosperous, or you want some oblique only
युअर फॅमिली टू बी हॅपी. म्हणजे तुम्हाला असं प्रत्येक फॅमिली किंवा प्रत्येक जण आनंदी आणि प्रॉस्परस असावा असा वाटतो का? का फक्त काही लिमिटेड फॅमिली किंवा लिमिटेड मानव हे हॅपी असावेसे वाटतात? एव्हरीवन. एव्हरी इंडिव्हिज्युअल. हे नॅचरल ऍक्सेप्टेबल आन्सर आहे आणि असं प्रत्येकालाच वाटतंय. आर यू गेट इट माय पॉइंट? देन थर्ड, ट्राय टू रीड इट द थर्ड क्वेश्चन. डू यू वॉन्ट अ फिअरलेस, related and the trustworthy society, or is it okay to have the society that is filled with mistrust, fear, etc.? म्हणजे आपल्याला ही जी काही सोसायटी आहे याच्यामध्ये फिअरलेसनेस म्हणजे कसलंही फिअर नसलेला, ट्रस्टवर्दी म्हणजे प्रत्येकावरती विश्वास असलेला, अशी सोसायटी हवी आहे का प्रत्येकामध्ये मिसट्रस्ट म्हणजे विश्वास नसला पाहिजे, फिअर असला पाहिजे, अशा प्रकारची सोसायटी हवी आहे? फिअरलेस. फिअरलेस, रिलेटेड म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाशी रिलेटेड आहे आणि ट्रस्टवर्दी, अशीच सोसायटी प्रत्येकाला द्यावी. कारण आपण या सोसायटीमध्ये राहत असताना जर प्रत्येक मानव हा ट्रस्टफुल असेल, त्यानंतर फिअरलेस असेल, तर कोणालाच कसल्याही प्रकारचा काळजी नसणार आहे. कारण प्रत्येकावरती विश्वास असणार आहे आणि त्याच्यामध्ये राहणं किंवा ते फिलिंग असणं किंवा प्रत्येक जण विश्वासास पात्र आहे. आपल्याला कसल्याही प्रकारचं फिअर नाहीये, प्रत्येक जण रिलेटेड आहे, असं ज्यावेळेस फिलिंग असेल, तर मला सांगा या सोसायटीमध्ये राहणं हे किती आनंदाचं असू शकतंय. पण आज काय होतंय, की आज आपल्याला इतर मानवावरती विश्वास नाहीये किंवा तो ट्रस्टफुल नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला आज अशा भरपूर साऱ्या क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणजे घाबरून राहावं लागतं. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही काळजीपूर्वक करावी लागते सोसायटीमध्ये. कारण आपण या सोसायटीमध्ये जे डिफरंट जात धर्म पंथाचे लोक आहेत, त्यांचे थॉट्स आपण बघतोय, टीव्ही मध्ये बघतोय, वर्तमान पेपर मध्ये बघतोय. त्याच्यामुळं आपला आजकाल वरचीवर विश्वास वाढत चाललाय. मानवाचा मानवावरती विश्वास राहिलेला नाहीये, ट्रस्ट नाहीये. त्याच्यामुळं सगळेजण हे घाबरून राहिलेले आहेत. त्याच्यामुळं या सोसायटीमध्ये आनंद नाहीये. फक्त इमॅजिन करा की या सोसायटी मधला प्रत्येक माणूस हा मानवासारखा राहतोय, रिलेशन्स मेंटेन करतोय, तो ट्रस्टफुल आहे. तर मला सांगा या सोसायटीमध्ये फिरताना, वावरताना, वागताना कुणाला काही भीती वाटेल का? नाही वाटणार. कारण प्रत्येकाचा विश्वास आहे. प्रत्येक जण हा नॅचरल ऍक्सेप्टन्स लेवलवरती जगतोय. प्रत्येक जण अखंड समाजासाठी प्रयत्न करतोय. तर डेफिनेटली आपण हे फिअरलेसनेस राहणार आहोत. आपण ही सोसायटी एन्जॉय करणार आहोत. परंतु आज बेसिक प्रॉब्लेम हाच आहे. दॅट इज द थिंग हिअर. सो our natural acceptance feels that we want to be in harmony with everyone, बरोबर आहे, and want to make everyone happy. We also want to have the harmonious society. म्हणजे प्रत्येक जणांना हेच वाटतंय. ओके, लेट्स वी मूव टू द नेक्स्ट स्लाइड. What is it that we human being wants to ensure human goal? Now, what are these human goal? Number one, right understanding in individual, prosperity in families, fearlessness means trust in society, and the coexistence with nature. These are the 4 human goals. All these 4 are the basic requirement to ensure sustainable happiness and prosperity. We cannot do away with any of these things. म्हणजे आता जे तुम्हाला मी जे काही प्रश्न विचारले होते त्याच्यावरून जे आपण कन्क्लुजन काढलेलं आहे, त्या कन्क्लुजन हे 4 पॉइंट मध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याला म्हणलं गेलेलं आहे ह्युमन गोल. ह्युमन गोल म्हणजे मानवाचं गोल. हे आपलं कोणाचं इंडिव्हिज्युअल गोल नाहीये.
हे ह्युमन गोल आहे, इंडिव्हिज्युअल किंवा असं पण म्हणू शकतो की हे प्रत्येकाचं गोल आहे. तर ते काय आहे, द राईट अंडरस्टँडिंग इन इंडिव्हिज्युअल, प्रत्येकामध्ये राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग हे असणं गरजेचं आहे. द प्रॉस्पेरिटी इन अ फॅमिली, सर्व फॅमिलीज ह्या प्रॉस्परस असल्या पाहिजेत. त्यानंतर ट्रस्ट इन अ सोसायटी, प्रत्येक मानवाचा दुसऱ्या मानवावरती ट्रस्ट असणं गरजेचं आहे. अँड द फोर्थ थिंग इज द को एक्झिस्टन्स विथ नेचर, म्हणजे आपण नेचर बरोबर सुद्धा हार्मोनी मध्ये राहिलं पाहिजे. ह्या जे काही 4 ह्युमन गोल आहेत, ते 4 ह्युमन गोल आपल्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कंटिन्युअस आनंद आणि प्रॉस्पेरिटी घेऊन येणार आहे. अँड वी कॅनॉट डू अवे विथ एनी ऑफ दिस थिंग, म्हणजे या 4 पैकी कुठल्याही एका गोष्टीला सोडून जमणार नाही. आर वी वर्किंग टुवर्ड्स द फुलफिलमेंट ऑफ दीज ह्युमन गोल्स? पुन्हा प्रश्न आला बघा, आर वी वर्किंग टुवर्ड्स फुलफिलिंग दीज ह्युमन गोल्स? आपण प्रत्येक जण या 4 गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देतोय का, किंवा ते फुलफिल करतोय का? विचारा प्रत्येक जण स्वतःला. तर डेफिनेटली तिथं क्वेश्चन मार्क आहे, तिथं क्वेश्चन मार्क आहे, कारण आपण पहिल्याच ह्युमन गोल मध्ये क्वेश्चन मार्क मध्ये अडकलेलो आहे. राईट अंडरस्टँडिंग इन इंडिव्हिज्युअल. So that is the thing is there. So you please note down these very important 4 human goals. With that, everyone will become the happy with this 4 human goal is there. Okay. So our current situation, आता आपली करंट सिच्युएशन काय आहे बघा. राईट अंडरस्टँडिंग इन इंडिव्हिज्युअल, प्रत्येकामध्ये राईट अंडरस्टँडिंग आहे का? पहिल्यांदा तुम्ही दुसऱ्यामध्ये चेक करायचं नाही, पहिल्यांदा आपण आपल्यामध्ये चेक करायचं की आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग हे आपल्याबद्दल, आपल्या फॅमिली मेंबर बद्दल, सोसायटी बद्दल, वर्ल्ड बद्दल किंवा नेचर बद्दल आहे का नाही? प्लीज आस्क दिस क्वेश्चन टू युअरसेल्फ. प्रॉस्पेरिटी इन फॅमिलीज, फॅमिलीज मध्ये प्रॉस्परस फिलिंग आहे का? कारण आपण स्वतःच राईट इव्हॅल्युएशन करू शकलेलो नाहीये. आपण स्वतः करू शकलो नाहीये, म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर बदले पण जे जे मेंबर्स आहेत ते सुद्धा स्वतःच राईट इव्हॅल्युएशन करू शकलो नाहीये. त्याच्यामुळे आपण पूर्ण फॅमिलीचं राईट इव्हॅल्युएशन करू शकलो नाहीये. त्यामुळे आपण प्रॉस्परस फिलिंग करत नाहीये. फिअरलेसनेस, ट्रस्ट इन अ सोसायटी, सोसायटीमध्ये सगळ्यांना ट्रस्ट आहे का? को एक्झिस्टन्स विथ नेचर, नेचर बरोबर आपण को एक्झिस्ट मध्ये आहोत का? तर या प्रत्येक 4ही क्वेश्चनचे आन्सर आता तुमच्याकडे नोट्स असणार आहे, आणि याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आपल्याला इन द सेन्स आपल्या सर्वांना, तर आणि तरच या आपण स्वतः सुखी राहू शकू आणि आपण दुसऱ्याला पण सुखी ठेवू शकू, आनंदी ठेवू शकू. अदरवाइज नॉट. ओके. So I will take that the pause here. Okay. Now I will take that the